सर लेक्चरला स्टार्ट करू. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये कालच आपण काय बघितलं होतं, लिस्ट कन्सेप्टला आपण काल एक्सप्लोर केलं होतं. ठीक आहे. तुम्हाला लिस्टबद्दल एक आयडिया दिली होती, लिस्ट कशी क्रिएट करायची ते तुम्हाला सांगितलं होतं. बेसिकली लिस्ट काय ते पण तुम्हाला सांगितलं होतं. सो लिस्टचे मी तुम्हाला टोटल 4 फंक्शन सांगितले होते काल. सो सगळ्यात पहिलं फंक्शन काय होतं लिस्टमध्ये, की तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा लिस्टमध्ये स्टोअर करू शकता. एकपेक्षा जास्त डेटा तुमच्या लिस्टमध्ये स्टोअर होणार आहे. दुसरं फंक्शन काय होतं, तुमचा जो डेटा आहे तो सेपरेटेड बाय कॉमा असणार आहे. तुम्ही जे एकपेक्षा जास्त डेटा स्टोअर करणार आहे तुमच्या लिस्टमध्ये तो सेपरेटेड बाय कसं असणार आहे, कॉमा असणार आहे. तिसरं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की लिस्टमध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा टाईप पण स्टोअर करू शकता. जसं की आपण लिस्ट बनवली होती, त्याच्यामध्ये आपण इंटिजर डेटा, स्ट्रिंग डेटा, बुलियन डेटा, नन टाईपचा डेटासुद्धा आपण काय केलं होतं, स्टोअर केलं होतं. फ्लोट डेटासुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टोअर केलं होतं. सो अशा प्रकारे आपण टोटल 3 फंक्शन्स काल एक्सप्लोर केले होते. त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही लिस्टमध्ये स्टोअर करू शकता. सगळं डेटा सेपरेटेड बाय कॉमा असणार आहे आणि तुमचा जो डेटा आहे तो एकपेक्षा जास्त डेटा टाईप पण त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सो लिस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ओपन स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेटचं तुम्ही यूज करणार आहे. सो काही अशा पद्धतीने तुम्ही तुमची लिस्ट क्रिएट करू शकता आणि त्या दोघांच्या मध्ये तुम्हाला तुमचा डेटा पास करायचा आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा द्या, सगळं डेटा सेपरेटेड बाय कॉमा असेल, एकपेक्षा जास्त डेटा टाईप द्या. अजून एक मी फंक्शन तुम्हाला सांगितलं होतं, की डुप्लिकेट डेटा सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं पुट करू शकता. लिस्टच्या आतमध्ये तुम्ही डुप्लिकेट डेटा सुद्धा काय करू शकता, स्टोअर करू शकता. सो ते पण आपण करून बघितलं होतं. इथं 1 2 3 4 5 आहे, परत तोच 1 2 3 4 5 आपण रिपीट केलं होतं. आणि जेव्हा आपण लिस्ट प्रिंट केली होती तर लिस्ट सक्सेसफुली आपली प्रिंट पण झाली होती. त्याच्यानंतर आपण टाईप चेक केलं होतं या व्हेरिएबलचं, लिस्ट व्हेरिएबलचं टाईप चेक केलं होतं. तिथं आपल्याला शो झालं होतं, त्याचा क्लास आलं होतं, तो होतं लिस्ट. सो आपण सक्सेसफुली इथं लिस्ट क्रिएट केली होती 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या मदतीने, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्यानंतर आपण एम्प्टी लिस्टचा कन्सेप्ट बघितलं होतं, की एम्प्टी लिस्ट आपण कशी क्रिएट करू शकतो. एम्प्टी लिस्टचा अर्थ काय, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये कोणताच डेटा पास नाही करायचा. कोणताच डेटा त्या दोघांच्या मध्ये पास नाही झाला पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो एम्प्टी लिस्ट. एम्प्टी लिस्ट क्रिएट करण्यासाठी अजून एक मेथड मी तुम्हाला सांगितली होती, लिस्ट फंक्शन. लिस्ट फंक्शनच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकता, एम्प्टी लिस्टला क्रिएट करू शकता. ठीक आहे. लिस्ट फंक्शनच्या मदतीने पण तुम्ही काय करणार आहे, तुमच्या लिस्टला क्रिएट करणार आहे. सो लिस्ट फंक्शनचा यूज करून तुम्ही लिस्ट पण क्रिएट करू शकता, एक एम्प्टी लिस्ट पण तुम्ही क्रिएट करू शकता. सो आपण बघितलं होतं एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट होणार आहे. त्याच्यानंतर त्याच लिस्ट फंक्शनच्या मदतीने आपण काय केलं होतं, एक लिस्ट पण क्रिएट केली होती, त्याच्या आतमध्ये आपण डेटा सुद्धा पुट केला होता. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण लिस्ट फंक्शनमध्ये नुसती स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली होती, डायरेक्ट स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली होती. तेव्हा लिस्ट कशी प्रिंट झाली होती, प्रत्येक कॅरेक्टर, त्या स्ट्रिंगमधलं प्रत्येक कॅरेक्टर लिस्टमध्ये एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर झाला होता. त्या स्ट्रिंगमधलं प्रत्येक कॅरेक्टर लिस्टमध्ये एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर झाला होता. सो अशा पद्धतीने आपण एक ऑपरेशन चेक केलं होतं, जिथं लिस्ट फंक्शनचा यूज करून पण आपण लिस्टला क्रिएट करू शकतो. पण लिस्ट कशी क्रिएट होणार, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जर का एक पूर्ण सिंगल डेटा, हा जो हॅलो डेटा आहे त्यालाच जर का सिंगल डेटा म्हणूनच स्टोअर करायचा असेल, त्याचं सेपरेट नाही झालं पाहिजे, एक कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर नाही झाला पाहिजे. सो त्या केसमध्ये लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक लिस्ट पास करायची. लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिस्टला पास करायची. सो कसं करणार, आपण लिस्ट फंक्शनला राईट करणार आणि त्या लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय क्रिएट करणार, 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या दोघांच्या मध्ये तुम्ही डेटाला पास करणार. सो त्या केसमध्ये लिस्ट फंक्शन सुद्धा काय करणार, तुमच्यासाठी लिस्ट क्रिएट करणार. त्याच्यानंतर आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचे ऑपरेशन्स बघितले होते लिस्टवरती. स्ट्रिंगवरती पण आपण इंडेक्सिंग स्लायसिंग परफॉर्म केले होते. सेम ऑपरेशन्स आपण लिस्टवरती पण करू शकतो, काहीच डिफरन्स नाही आहे. ठीक आहे. फक्त स्ट्रिंगमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर, एक पोझिशन नंबर असाइन व्हायचं. लिस्टमध्ये एक सिंगल डेटाला एक इंडेक्स नंबर आणि एक पोझिशन नंबर आपण असाइन करतो. जसं की इथं एक लिस्ट होती L5, त्याच्यामध्ये हा जो वर्ड आहे, हा जो स्ट्रिंग आहे, हा काय एक सिंगल डेटा आहे त्या लिस्टमध्ये, आणि त्याला आपण पूर्ण एक डेटाला एक इंडेक्स नंबर देणार आहे. सो इथं डेटा कोणता आहे, ॲपल. सो त्या ॲपलला एक पूर्ण इंडेक्स नंबर भेटणार आहे आणि तो असेल 0. मग सेकंड डेटा काय, ऑरेंज. सो त्याला एक इंडेक्स नंबर भेटणार 1. थर्ड डेटा काय, ग्रेप्स, तर त्याला एक इंडेक्स नंबर भेटणार. सो असं तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये जेवढे डेटा अवेलेबल असेल, जेवढा डेटा प्रेझेंट असेल, त्या प्रत्येक एक डेटाला एक इंडेक्स नंबर भेटणार. ठीक आहे. आणि मग आपण व्हेरियस स्लायसिंग ऑपरेशन्स इथं चेक केले होते, जिथं प्रत्येक व्हेरिएशन तुमच्यासमोर मांडलं होतं. स्लायसिंग ऑपरेशन्स कसं परफॉर्म होणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये काही असे केसेस जर का तुम्ही क्रिएट करणार आहे तर डेटा कसं प्रिंट होणार आहे. जर का तुम्हाला राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट करायचा असेल तर तुमचं स्टेप काउंट -1 मध्ये चेंज आहे. जर का तुम्हाला लेफ्ट टू राईट डेटाला प्रिंट करायचं आहे तर नॉर्मली तुमची रेंज तुम्हाला लेफ्ट टू राईटची सेट करायची आणि तुमचा डेटा प्रिंट होणार आहे. सो प्रत्येक व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवलं होतं, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक व्हेरिएशन नोट डाऊन पण करून ठेवलं होतं. प्रत्येक व्हेरिएशनचा काय यूज आहे, कसं डेटा प्रिंट होणार आहे ते तुमच्यासमोर शो केलं होतं. स्टार्ट इंडेक्स, एंड इंडेक्स आणि स्टेप काउंट ह्याच्या रिलेटेड. ठीक आहे.
सो इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कालच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलं होतं. सो आज आपण लिस्टचे काही अजून व्हेरिएशन्स बघू, लिस्टमधले काही अजून कन्सेप्टला आज आपण एक्सप्लोर करू. ठीक आहे. सो आज आपण लिस्टचे मेथड्स बघणार आहे. ठीक आहे. लिस्टचे आपण काय बघणार आहे, आज आपण मेथड्स बघणार आहे. आपण स्ट्रिंगमध्ये पण मेथड्स बघितले होते. जवळजवळ आपण 22 to 23 मेथड्स आपण लिस्टमध्ये स्टडी केले होते. सॉरी, स्ट्रिंगमध्ये आपण स्टडी केले होते. सेम तशाच पद्धतीने तुमच्याकडे लिस्टमध्ये पण काही मेथड्स आहे ज्यांचं तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो हेडिंग आहे लिस्ट मेथड्स आणि आपण स्टार्ट करू. आता लिस्ट काय तुमची म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्ट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. म्हणजे काय सांगतोय मी, तुम्ही लिस्टचा डेटा डायरेक्टली चेंज करू शकता. सेम तसंच आपला जो स्ट्रिंग डेटा टाईप होतं तो अनम्युटेबल होतं. त्या स्ट्रिंगमधला डेटा आपण चेंज नाही करू शकतो. स्ट्रिंग जो डेटा टाईप होता तो अनम्युटेबल होता. डायरेक्टली आपण कोणत्याच स्ट्रिंगला चेंज नाही करू शकत. जर का मला स्ट्रिंगचा डेटा चेंज करायचा आहे तर मी कशा पद्धतीने स्ट्रिंगचा डेटा चेंज करणार, परत त्याच व्हेरिएबलला राईट करणार इक्वल टू, आणि जो न्यू डेटा आहे तो त्या व्हेरिएबलमध्ये मी पास करणार. अशा पद्धतीने आपण स्ट्रिंगचा डेटा क्रिएट करू शकतो. पण लिस्टमध्ये आपण कसा डेटा क्रिएट करणार ते आपण हे करणार आहे. लिस्टमध्ये डायरेक्टली कसा डेटा आपण चेंज करू शकतो ते आपण आता इथं बघणार आहे. ठीक आहे. सो लिस्ट आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे आणि स्ट्रिंग आपलं अनम्युटेबल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे. स्ट्रिंगमध्ये डायरेक्टली डेटा चेंज नाही होऊ शकतो, पण लिस्टमध्ये तुम्ही डायरेक्टली डेटा चेंज करू शकता. लिस्टमध्ये डायरेक्टली तुम्ही डेटा एखादं डिलीट करू शकता, अपडेट करू शकता किंवा ॲड करू शकता. तुम्हाला पाहिजे तसे ऑपरेशन्स तुम्ही लिस्टमध्ये कंडक्ट करू शकता. सो तेच लिस्टचे मेथड्स आज आपण इथं बघतोय. ठीक आहे. सो लिस्टमधला पहिलं मेथड आहे अपेंड मेथड. ठीक आहे. अपेंड मेथड आपण बघतोय. अपेंडला राईट कसं करायचं आहे, स्मॉल लेटर्समध्ये APPEND, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. आता या अपेंड मेथडचं यूज काय, हा बेसिकली काय करतो, तुमच्या एक्झिस्टिंग लिस्टमध्ये डेटा ॲड करण्याचं काम करतो. तुमच्या एक्झिस्टिंग लिस्टमध्ये तो डेटाला ॲड करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. सो आपण एक लिस्ट क्रिएट करू. L6 नावाची. ठीक आहे. सो काय अशा पद्धतीने एक लिस्ट बनवली. L6 मध्ये डेटा स्टोअर केलाय, स्ट्रिंग डेटा स्टोअर केलाय, इंटिजर आहे, फ्लोट आहे, बुलियन आहे आणि कोणता डेटा टाईप आहे, अजून एक नॉन डेटा टाईप पण आहे. सो अशी एक लिस्ट आपण क्रिएट केलेली आहे. आता आपण काय करतोय, अपेंड मेथडला शिकतोय. ठीक आहे. अपेंड मेथडची डेफिनेशन काय, अपेंड मेथड काय सांगतोय की जो एखादा डेटा लिस्टमध्ये ॲड करायचा असेल तुम्हाला, एक्झिस्टिंग लिस्टमध्ये जर का एखादा डेटा तुम्हाला ॲड करायचा असेल सो त्या केसमध्ये तुम्ही अपेंड मेथडचं यूज करू शकता. ठीक आहे. सो आता मेथड्सला आपण कसं अप्लाय करतो, मेथड्सला आपण कसं राईट करतो, व्हेरिएबलचं नाव, सिंटॅक्स आपण बघितलं होतं स्ट्रिंगमध्ये. व्हेरिएबलचं नाव डॉट अपेंड आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स, आणि त्या 2 राऊंड ब्रॅकेट्सच्या मध्ये आपण काय पास करणार आहे, डेटा पास करणार आहे. सपोज मी इथं पास करतोय 100. तर मी काय सांगतोय पायथनला, ही जी L6 ची लिस्ट आहे, ही जी L6 नावाची लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, इन्सर्ट करायचा डेटा. कोणता डेटा ॲड करायचा आहे, 100 डेटा ॲड करायचा आहे. ठीक आहे. सो अपेंड आता काय करणार, अपेंड मेथड काय करणार, या 100ला घेणार आणि लिस्टमध्ये ॲड करून टाकणार. कोणत्या लिस्टमध्ये ॲड करणार, L6 नावाच्या लिस्टमध्ये ॲड करणार. आणि कुठं ॲड करणार, एंडिंगला जाऊन ॲड करणार. अपेंड मेथड त्याच्याकडे जो पण डेटा येतो त्या डेटाला तो कुठं जाऊन ॲड करतो, एंडिंगला जाऊन त्याला ॲड करून टाकतो. ठीक आहे. अपेंड मेथडमध्ये जेव्हा पण डेटा पास होतो तर तो डेटा जाऊन कुठं ॲड होतो, लिस्टमध्ये एंडिंगला जाऊन ॲड होतो. ठीक आहे. प्रोग्राम रन करू आणि चेक करा. अपेंड मेथडचा अर्थ काय, लिस्टमध्ये डेटा ॲड करायचा आणि कुठं ॲड करायचं, एंडिंगला जाऊन डेटाला ॲड करून टाकायचं. सो इथं बघा तुमच्या लिस्टमध्ये सक्सेसफुली 100 ॲड झालेले. आता तुम्ही चेक करू शकता, मी इथं परत एकदा L6ला डिक्लेअर नाही केलेलं आहे. मी परत एकदा इथं L6ला डिक्लेअर नाही केलेलं आहे. मी डायरेक्टली त्या लिस्टवरती ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहे. डायरेक्टली मी पायथनमध्ये कोड लिहिलेला आहे L6.append100, आणि माझी ओरिजिनल लिस्ट जी आहे ती पूर्णपणे इथं चेंज झालेली. माझी ओरिजिनल लिस्टच काय झालेली, डायरेक्टली इथं चेंज झालेली. या कोडमुळे माझी ओरिजिनल लिस्टमध्येच काय झालेलं आहे, डेटा ॲड झालेला आहे. सो लिस्ट काय, म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्टमध्ये पाहिजे तेव्हा तुम्ही डेटा ॲड करू शकता, रिमूव्ह करू शकता, अपडेट करू शकता.
ठीक आहे. सो अपेंड मेथडचा यूज करून तुम्ही डेटा ॲड करणार आहे तुमच्या लिस्टमध्ये, आणि डेटा जाऊन कुठं ॲड होणार आहे, एंडिंगला जाऊन तुमचा डेटा ॲड होणार आहे. आणि अपेंड मेथड कसा अप्लाय करणार आहे तुम्ही, डायरेक्टली अप्लाय करणार आहे. कुठं प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये नाही करायचं आहे, कोणतं नवीन व्हेरिएबल बनवून नाही करायचं आहे, किंवा परत L6 इक्वल टू करून नाही करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही लिस्टला चेंज करू शकता आणि डायरेक्टली ओरिजिनल लिस्टच तुमची इथं चेंज होणार आहे. सेकंड आहे एक्सटेंड मेथड. ठीक आहे. आता हा जो अपेंड आहे हा एक सिंगल व्हॅल्यूज फक्त घेत असतोय. जर का तुम्हाला सिंगल व्हॅल्यू जर का तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायची असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही अपेंड मेथडला यूज करावा. आणि जर का तुम्हाला एकपेक्षा जास्त डेटा लिस्टमध्ये ॲड करायचा आहे तर तुम्ही एक्सटेंड मेथडला यूज करणार. अपेंड आणि एक्सटेंड दोघांचं वर्किंग सेमच आहे. ठीक आहे. तो डेटाला लिस्टच्या एंडिंगला जाऊन ॲड करणार आहे, तो डेटा लिस्टच्या एंडिंगला जाऊन ॲड करणार आहे. बट अपेंड आणि एक्सटेंडमध्ये एकच डिफरन्स आहे फक्त, अपेंडमध्ये एक सिंगल डेटाच आपण पास करू शकतो आणि एक्सटेंडमध्ये आपण एकपेक्षा जास्त डेटा पास करू शकतो. तर ते कशा पद्धतीने आपण करणार आहे, L6 डॉट एक्सटेंड, आणि एक्सटेंड मेथडच्या आतमध्ये तुम्हाला पास करायची तुमची लिस्ट, ज्या लिस्टमध्ये एकपेक्षा जास्त डेटा असणार आहे. नीट लक्ष द्या, एक्सटेंड मेथडच्या आतमध्ये तुम्हाला लिस्ट पास करायची, जे की 2 स्क्वेअर ब्रॅकेट्सचं यूज करून तुम्ही क्रिएट केला असणार आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये तुमचा डेटा असायला पाहिजे, त्या दोघांच्या मध्ये तुमचा डेटा असणार आहे. सो इथं मी काय इन्सर्ट करतोय, 200, 300 आणि 400. सो मल्टिपल डेटा मी इथं काय केलेलं आहे, पास केलेला आहे. आणि हा जो मल्टिपल डेटा आहे हा कुठं जाऊन ॲड होणार, या L6च्या लिस्टमध्ये जाऊन ॲड होणार. पण कुठं ॲड होणार, एंडिंगलाच जाऊन ॲड होणार. अपेंड आणि एक्सटेंड डेटा एंडिंगलाच जाऊन ॲड करतो. फक्त अपेंड काय करतो, ते ॲट अ टाइम एक सिंगल डेटाच घेतो, पण एक्सटेंड मेथड काय करतो, ॲट अ टाइम मल्टिपल डेटा तुमच्याकडून कलेक्ट करतो आणि त्याला लिस्टच्या एंडिंगला जाऊन ॲड करून टाकतो. सो इथं बघू शकता, आता परत एकदा लिस्ट माझी चेंज झालेली, परत एकदा लिस्ट माझी अपडेट झालेली आहे, नवीन डेटा त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे, 200, 300 आणि 400. सो असं पाहिजे तसं डेटा तुम्ही तिथं इन्सर्ट ॲड करू शकता. स्ट्रिंग डेटा तुम्हाला ॲड करायचं आहे, स्ट्रिंग डेटा ॲड करा. ठीक आहे. समजतोय सगळ्यांना, अपेंड मेथड आणि एक्सटेंड मेथड समजलं कसं अप्लाय करणार. आवाज येतोय सगळ्यांना, बोला पटपट, काय ते रिॲक्शन द्या मला पुढे जायला पटपट. ठीक आहे. अपेंड आणि एक्सटेंड समजले कसं अप्लाय करायचं आहे, आणि डायरेक्टली अप्लाय करायचं आहे आपल्याला. लक्ष द्या व्यवस्थितपणे. ठीक. नेक्स्ट आहे आता इन्सर्ट मेथड. ठीक आहे. इन्सर्ट मेथडला आता कसं यूज करणार, इन्सर्ट मेथड आता
अपेंड आणि एक्सटेंड आपला जो डेटा होता त्याला लिस्टच्या एंडिंगलाच जाऊन ऍड करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही डेटा पास करा, तो कुठं जाऊन ऍड करणार, लिस्टच्या एंडिंगला जाऊन ऍड करणार. आपण इथं बघितलं होतं 100 आपण अपेंडमध्ये पास केलं होतं, तो कुठं जाऊन ऍड झाला, एंडिंगला जाऊन ऍड झाला. 200, 300 आणि 400 डेटा सुद्धा आपण पास केलं होतं, तो कुठं जाऊन ऍड झाला, लिस्टच्या एंडिंगलाच जाऊन ऍड झाला. बट मला लिस्टच्या एंडिंगला डेटा नाही पुट करायचा आहे, मला सपोज कधी स्टार्टिंग पोझिशनला डेटा पुट करायचा आहे, कधी ऑरेंज आणि ग्रेप्सच्या मध्ये मला डेटा पुट करायचा आहे, किंवा इन बिटवीन कुठेतरी डेटा पुट करायचा आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही यूज करणार इन्सर्ट मेथड. सो इन्सर्ट मेथडमध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यूज प्रोव्हाइड करायचे असतात. एक तुमचं इंडेक्स नंबर, कोणत्या पोझिशनला तुमचा डेटा ॲड झाला पाहिजे, आणि दुसरं तुमचं व्हॅल्यू, कोणता डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. सो कशा पद्धतीने त्याला आपण इम्प्लिमेंट करणार, L6 डॉट इन्सर्ट आणि दोन ब्रॅकेटच्या मध्ये पहिली व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे तुमचं इंडेक्स नंबर. सपोज मला माझ्या लिस्टच्या पहिल्या पोझिशनवरती मला काय पाहिजे, तो डेटा पाहिजे. पहिल्या पोझिशनवरती माझ्या डेटा पाहिजे. सो पहिली पोझिशन कोणती असते लिस्टमध्ये, 0 पोझिशन. तर मी देणार इथं 0 इंडेक्स नंबर आणि मी माझा डेटा पास करणार, आणि मग मी काय करतोय, लिस्टला प्रिंट करतोय. सो लक्ष द्या, इन्सर्ट मेथड कसं यूज करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले द्यायचा आहे इंडेक्स नंबर. आता मी देतोय 0 इंडेक्स नंबर. सो त्या केसमध्ये लिस्टच्या 0 पोझिशनवरती डेटा कोणता येईल, मँगो. लिस्टच्या 0 पोझिशनवरती डेटा कोणता येईल, मँगो. पण आत्ता सध्या लिस्टमध्ये 0 पोझिशनवरती डेटा कोणता प्रेझेंट आहे, ॲपल डेटा प्रेझेंट आहे, राईट. सो पण मी काय सांगतोय पायथनला, की लिस्टच्या 0 इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा इन्सर्ट करायचा आहे, मला मँगो करायचा आहे. सो पायथन काय करणार, लिस्टमधल्या 0 इंडेक्स पोझिशनवरती मँगोला इन्सर्ट करणार, आणि जो डेटा आहे ॲपलपासून ते शेवटपर्यंत जो डेटा आहे तो एक पोझिशननी पुढं शिफ्ट होणार. एक पोझिशननी तुमचा डेटा कुठं होणार, शिफ्ट होणार पुढं. सो जेव्हा मी रन करतोय, सो तुम्ही बघू शकता, हे बघा मँगो आलेला आहे बरोबर 0 पोझिशनवरती, लिस्टच्या स्टार्टिंगच्या पोझिशनवरती, आणि सगळं डेटा एक पोझिशननी पुढं शिफ्ट झालेलं आहे. डेटा इथं तुमचं डिलीट नाही होत आहे, हे लक्षात घ्या. डेटा इथं तुमचं डिलीट नाही होणार आहे, तुमचा डेटा फक्त एक पोझिशननी पुढं शिफ्ट होणार आहे. जेव्हा तुम्हाला असं स्पेसिफिक पोझिशनवरतीच तुमचा डेटा पुट करायचा असेल, तुम्हाला पाहिजे तुमच्या स्पेसिफिक पोझिशनवरतीच तो डेटा दिसला पाहिजे, शो झाला पाहिजे. सो त्या केसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे इंडेक्स नंबर आणि डेटा, आणि त्या पोझिशनवरती तो डेटा पुट केला जाईल, आणि तिथून त्या पोझिशनवरचा जो प्रिव्हियस डेटा होता तिथपासून ते शेवटपर्यंतचा डेटा एक पोझिशननी पुढे जाणार फक्त. ठीक. आता नेक्स्ट मेथड आहे आपली रिमूव्ह मेथड. ठीक आहे, नेक्स्ट मेथड कोणती आहे, रिमूव्ह मेथड. रिमूव्ह मेथड काय करणार आहे, बेसिकली तुमचं डेटा लिस्टमधून डिलीट करणार आहे, तुमचं डेटा लिस्टमधून रिमूव्ह करून टाकणार आहे. सो रिमूव्ह मेथडला कसं अप्लाय करायचं आहे, L6 डॉट रिमूव्ह ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि त्या रिमूव्ह मेथडच्या 2 राऊंड ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे तुमचा डेटा. तुम्हाला जो पण डेटा रिमूव्ह करायचा असेल त्या डेटाचं नाव तुम्हाला इथं काय करायचं आहे, पास करायचं आहे. सपोज मला आता आपण वरती जो डेटा इन्सर्ट केला होता मँगो, त्याला मला रिमूव्ह करून टाकायचं आहे. सो त्या केसमध्ये मी रिमूव्ह मेथडच्या आतमध्ये काय पास करणार, तो मँगो डेटा पास करणार, आणि जेव्हा मी त्याला प्रिंट करतोय, सो तुम्ही बघू शकता सक्सेसफुली लिस्टमधून मँगो निघून गेलेला आहे.
जो मँगो आपण ॲड केला होता तो डेटा आपल्या लिस्टमधून निघून गेलेला आहे. ठीक आहे. सेम तुमच्यासाठी आहे पॉप मेथड एक आहे. रिमूव्हमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रिमूव्ह मेथडमध्ये सपोज जर का एखादं डेटा रिपीट होत असेल तुमच्या लिस्टमध्ये, सपोज डुप्लिकेट डेटा प्रेझेंट असेल आणि त्या डेटाला तुम्ही पास करताय रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे सपोज इथं जो 100 आहे, हा जो 100 डेटा आहे लिस्टमध्ये, तो 100 तुमचं मल्टिपल टाइम्स रिपीट झालेला आहे तुमच्या लिस्टमध्ये, म्हणजे टोटल 5 टाइम्स त्या लिस्टमध्ये तो डेटा प्रेझेंट आहे. 100 किती वेळा प्रेझेंट आहे तुमच्या लिस्टमध्ये, सपोज करा 5 टाइम्स प्रेझेंट आहे. 100 जो डेटा आहे तो 5 वेळेस तुमच्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे. सो त्या केसमध्ये रिमूव्हमध्ये जर का मी 100 डेटा पास केला, तर त्या केसमध्ये तो काय रिमूव्ह करणार, तो फर्स्ट ऑकरन्समध्ये जेव्हा त्याला 100 सापडणार त्याच 100ला तो रिमूव्ह करणार. बाकीचे जे 400 आहे, 400 जे होते ते तसेच तुमचे प्रेझेंट राहणार आहे लिस्टमध्ये. तो लेफ्ट टू राईट, पायथन लेफ्ट टू राईट लिस्टमध्ये वॉक करणार आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याला पहिल्यांदा 100 सापडणार त्याला तो रिमूव्ह करून टाकणार आणि बाकीचे जे 100 आहे जे रिपीट झालेले आहे ते तसेच राहणार आहे. सो हा पॉईंट लक्षात ठेवा. रिमूव्ह मेथडमध्ये जर का एखादा डेटा मल्टिपल टाइम्स तुमच्या लिस्टमध्ये प्रेझेंट असेल तर ते सगळे डेटा तुमचे रिमूव्ह नाही होणार आहे. फर्स्ट ऑकरन्समध्ये जेव्हा त्याला पायथनला जेव्हा पण फर्स्ट ऑकरन्समध्ये तो डेटा सापडेल तिथला डेटा फक्त रिमूव्ह होईल. आणि फर्स्ट ऑकरन्समध्ये त्याला कधी सापडणार, जेव्हा तो लेफ्ट टू राईटमध्ये चालणार. लेफ्ट टू राईटमध्ये जेव्हा पायथन वॉक करणार तिथं त्याला जर का डेटा सापडला सुरुवातीला तर त्याच केसमध्ये तो डेटा रिमूव्ह होऊन जाईल. बाकीचा डेटा जो रिपीट झालेला आहे तो असाच राहणार आहे. नेक्स्ट आहे पॉप मेथड. ठीक आहे. पॉप मेथडचं आता कसं यूज करणार तुम्ही, ठीक आहे. पॉप मेथडमध्ये 2 व्हेरिएशन्स आहे. पॉप सुद्धा काय करतोय, डेटा रिमूव्हच करतोय. पॉप सुद्धा काय करतोय, डेटाला रिमूव्ह करण्याचंच काय करतोय, काम करतोय. ठीक आहे. मी जेव्हा L6 डॉट पॉप मेथडला अप्लाय करतोय सो आणि प्रिंट L6 करतोय, तर लक्ष द्या तुमचं शेवटचं एलिमेंट तो काय करणार आहे, पायथन बाय डिफॉल्ट रिमूव्ह करून टाकणार आहे. पॉप मेथड काय करतो, शेवटचा एलिमेंट तुमच्या लिस्टमधला शेवटचा जो डेटा असतो त्या शेवटच्या डेटाला पायथन ऑटोमॅटिकली रिमूव्ह करून टाकतो. जेव्हा पण आपण एखाद्या लिस्टवरती पॉप मेथडला अप्लाय करतो तेव्हा पायथन बाय डिफॉल्ट त्या लिस्टमधलं शेवटचं एलिमेंट लास्ट एलिमेंटला रिमूव्ह करतो. तर इथं बघू शकता तुम्ही लिस्टमध्ये तुमचं शेवटचा डेटा माझा काय होतं 400 होतं, तो 400 लिस्टमधून काय झालेलं आहे, रिमूव्ह झालेला आहे. मी पॉप मेथडमध्ये कोणती कमांड पास नाही केलेली, मी पॉप मेथडमध्ये कोणता डेटा पास नाही केलेला आहे, मी नुसतं पॉप मेथडला डायरेक्टली लिस्टवरती अप्लाय केलेलं आहे. सो त्या केसमध्ये पायथननी काय केलं, बाय डिफॉल्ट शेवटचा डेटा रिमूव्ह करून टाकला. आणि सेकंड व्हेरिएशन काय आहे, आता बाय डिफॉल्ट आपण बघितलं जेव्हा आपण पॉप मेथड एखाद्या लिस्टवरती अप्लाय करू तेव्हा पायथन काय करणार, शेवटचा एलिमेंट डिलीट करणार, शेवटचा डेटा बाय डिफॉल्ट डिलीट करणार. बट
मला काय सांगायचं आहे, मला पायथनला सांगायचं आहे की बाय डिफॉल्ट शेवटचा एलिमेंट, शेवटचा डेटा डिलीट नको करू. त्या केसमध्ये आपण काय करणार, पॉप मेथडच्या आतमध्ये इंडेक्स नंबर पास करणार, म्हणजे की आपल्या लिस्टमधले इंडेक्स नंबर्स किंवा पोझिशन नंबर्स आपण पास करणार. सो जेव्हा मी इथं देतोय 0 इंडेक्स नंबर, म्हणजे त्याचा अर्थ काय की लिस्टमधल्या 0 पोझिशनवरती जो पण डेटा असेल तो डेटा रिमूव्ह झाला पाहिजे. तर 0 पोझिशनवरती माझ्या लिस्टमध्ये आता कोणता डेटा आहे, ॲपल डेटा आहे. सो आता जेव्हा मी प्रोग्राम रन करतोय, सो कोणता डेटा रिमूव्ह होणार, सो तुम्ही बघू शकता ॲपल लिस्टमधून निघून गेलेले. सो पॉपचे दोन व्हेरिएशन आहे. पहिलं, जेव्हा तुम्ही डायरेक्टली पॉप मेथडला अप्लाय करणार लिस्टवरती, तेव्हा शेवटचा डेटा तुमच्या लिस्टमधून बाय डिफॉल्ट पायथन रिमूव्ह करणार. आणि जेव्हा तुम्ही पॉप मेथडच्या आतमध्ये इंडेक्स नंबर पास करणार, तेव्हा पायथन जाऊन पहिले तो इंडेक्स नंबर सर्च करणार. त्याला जर का तो इंडेक्स नंबर सापडला तर त्या इंडेक्स नंबरवरचा डेटाला तो डिलीट करून टाकणार. चलो, नेक्स्ट मेथड आपण आता स्टडी करू. नेक्स्ट आहे आपलं इंडेक्स मेथड. ठीक आहे, इंडेक्स मेथड आपण स्ट्रिंगमध्ये पण स्टडी केलं होतं. स्ट्रिंगमध्ये जेव्हा आपण स्ट्रिंगचे मेथड स्टडी करत होतो, तिथं पण आपण इंडेक्स मेथडला स्टडी केलं होतं. आठवतंय, आपण फाइंड मेथड आणि एक इंडेक्स मेथड स्टडी केलं होतं. काय यूज होतं स्ट्रिंग मेथड, स्ट्रिंग मेथड्समध्ये त्याचं, स्ट्रिंगमध्ये फाइंड आणि इंडेक्स मेथडचा काय यूज होतं, आपण फाइंड आणि इंडेक्समध्ये डेटाला पास करायचो. पायथन आपल्यासाठी त्या डेटाला सर्च करायचं तुमच्या पूर्ण स्ट्रिंगमध्ये. जिथं पण तो डेटा सापडला तिथला इंडेक्स नंबर आपल्याला प्रोव्हाइड करायचा, तिथला पोझिशन नंबर आपल्याला तो प्रोव्हाइड करायचा. पण डिफरन्स होता, फाइंड आणि इंडेक्समध्ये वर्किंग सेम होती, पण एक कॉमन डिफरन्स होता की फाइंड मेथडमध्ये जर का डेटा नाही सापडला तर आपल्याला तो -1 म्हणून रिटर्न करणार, आणि इंडेक्स मेथड आपल्याला एरर म्हणून रिटर्न करणार. जर का तो डेटा त्याला नाही सापडला लिस्टमध्ये तर आपल्याला तो एरर शो करणार. सो सेम इंडेक्स मेथड आपल्याकडं लिस्टमध्ये पण आहे. तुम्ही लिस्टमध्ये पण इंडेक्स मेथडला यूज करू शकता. ठीक आहे, सो लिस्टमध्ये कसं तुम्ही यूज करणार, मी डायरेक्टली प्रिंट करतोय L6 डॉट इंडेक्स, आणि मी शोधतोय कोणता नंबर, 2 नंबर शोधतोय, सॉरी 2 नंबर मी काय करतोय, सर्च करतोय. आणि जेव्हा मी प्रोग्राम रन करणार, सो मला काय आलेला आहे, इंडेक्स नंबर आलेला आहे बरोबर. सो 0, 1, 2 आणि 3rd पोझिशनवरती माझा जो डेटा आहे तो प्रेझेंट आहे. सो असं पायथननी मला दिलेलं आहे. आणि सेम जर का मी असा काही डेटा पास केला जो की प्रेझेंटच नाही आहे, असं 2000 मी काय करतोय इथं सर्च करतोय, आणि सो असा डेटा माझा लिस्टमध्ये प्रेझेंट नाही आहे, तर त्यांनी बरोबर मला काय दिलं आहे, व्हॅल्यू एरर म्हणून शो केलेलं आहे. प्लस तुम्ही इंडेक्स मेथडमध्ये कोणत्या रेंजमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ते रेंज पण तुम्ही इथं काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. तुमचा डेटा पहिले डेटा द्या, मग कॉमा करून तुमची रेंज पण तिथं तुम्ही स्पेसिफाय करू शकता. सेम मेथड आहे जी आपण स्ट्रिंगमध्ये शिकलो होतो, सेम आपण तीच मेथड लिस्टमध्ये पण अप्लाय करू शकतो.
ठीक आहे. नेक्स्ट मेथड आहे काउंट. ते सुद्धा आपण स्ट्रिंगमध्ये स्टडी केलं होतं. ठीक आहे. सो काउंट काय करणार, पूर्ण लिस्टला स्कॅन करणार आणि एखादा डेटा किती वेळा रिपीट होत आहे आपल्या लिस्टमध्ये त्याचा काउंट आपल्याला देणार बेसिकली. ठीक आहे. सो मी इथं विचारतोय त्याला, हा जो 2 डेटा आहे तो लिस्ट पूर्ण लिस्टमध्ये किती वेळा रिपीट झालेला आहे. सो पूर्ण लिस्टमध्ये माझ्याकडे 2 डेटा एकदाच प्रेझेंट आहे, तर त्यांनी मला काउंट काय द्यायला पाहिजे, 1 द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याला स्किप करा, व्हॅल्यू एररला कमेंट आउट करा त्याला. हे बघा काउंट काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. सो हा जो 2 डेटा आहे हा एकदाच प्रेझेंट आहे. जर का हा 2-3 वेळेस प्रेझेंट असता तर काउंट पण मला 2 किंवा 3 वेळेस मला इथं काउंट दिसला असता. ठीक आहे. एक आहे रिव्हर्स मेथड. आपल्याकडे एक रिव्हर्स मेथड आहे. रिव्हर्स मेथडचा काय यूज आहे, तुमच्या लिस्टमधले जो डेटा आहे त्याला तुम्ही रिव्हर्स फॉर्ममध्ये काय करू शकता, स्टोअर करू शकता. सो L6 डॉट रिव्हर्स, आणि जेव्हा मी प्रिंट L6 करतोय तर आता माझी लिस्ट अपडेट झालेली. कशी अपडेट झालेली आहे, सगळं डेटा काय झालेलं आहे, रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट झालेलं आहे. इथं वरची लिस्ट तुम्ही बघू शकता. ही वरची लिस्ट जी आहे आउटपुट स्क्रीनमध्ये बघा, वरची लिस्टमध्ये तुमचा डेटा कसं आहे, कोणत्या फॉर्ममध्ये, आणि आता जेव्हा मी त्याला त्याच लिस्टला रिव्हर्स केलंय तर डेटा कसा आलाय, बरोबर जो लास्ट डेटा होता तो फर्स्ट पोझिशनवरती आलेला आहे. सो अशा पद्धतीने तुमची रिव्हर्स लिस्ट इथं काय झालेली, प्रिंट झालेली. आणि ही तुमची ओरिजिनल लिस्ट अपडेट झालेली, हे लक्षात घ्या, ही तुमची ओरिजिनल लिस्ट तुमची अपडेट झालेली. लिस्टमध्ये तुम्ही जे पण ऑपरेशन्स करणार आहे हे लक्षात घ्या, तुमचे डायरेक्ट ओरिजिनल लिस्टमध्येच ते ऑपरेशन सेट होणार आहे. ओरिजिनल लिस्टच तुमची डायरेक्टली अपडेट होणार आहे. पण स्ट्रिंगमध्ये आपण बघितलं होतं, आपण जेवढे मेथड्स शिकलो आपण स्ट्रिंगवरती ते सगळे मेथड्स अप्लाय केले, बट आपली ओरिजिनल स्ट्रिंग कधीच चेंज नाही झाली. आपण जेव्हा जेव्हा त्या स्ट्रिंगवरती मेथड्स अप्लाय केले, रनचं बटन क्लिक केलं, फक्त तेवढं आउटपुट आपल्याला शो झालं. त्याच्यानंतर परत जसं आहे तशीच लिस्ट ती राहिली होती. ओरिजिनल लिस्टवरती कोणताच डेटा अफेक्ट नाही होणार. ओरिजिनल स्ट्रिंगवरती सॉरी, लिस्टमध्ये डायरेक्टली तुमची ओरिजिनल लिस्ट चेंज होणार आहे. तुम्ही लिस्टचे कोणतेही मेथड अप्लाय करा लिस्टवरती, तुमची डायरेक्टली ओरिजिनल लिस्टच इथं चेंज होऊन जाणार आहे. ही ओरिजिनल लिस्ट होती जेव्हा आपण सुरुवातीला इथं क्रिएट केली होती, ही आपली ओरिजिनल लिस्ट होती. ह्याच्यानंतर आपण जेवढे पण मेथड्स या लिस्टवरती अप्लाय केले त्या लिस्टने सगळे चेंजेस त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवले. सगळे चेंजेस त्या लिस्टमध्ये झालेले. आता जेव्हा आपण त्या L6 लिस्टवरती रिव्हर्स मेथडला अप्लाय केलं तेव्हा आपली लिस्ट पूर्ण रिव्हर्स झाली आणि त्या L6 व्हेरिएबलमध्ये ती लिस्ट आता अशा पद्धतीने स्टोअर आहे. पायथनच्या मेमरीमध्ये ती लिस्ट अशा पद्धतीने आता स्टोअर आहे. ठीक आहे, समजते सगळ्यांना? मेथड समजू राहिले कशी यूज होत आहे? झोपलं तर नाही कोणी? सगळे ऍक्टिव्ह आहे ना? कोड रन करताय ना? यश, यस सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. समजताय मेथड्स? ओम,
निकिता, अश्विनी, वैष्णवी, कोण कोण आहे लेक्चरमध्ये? वैष्णवी नाही आहे. ओके, ठीक आहे. चला अजून मेथड्स बघू आपण आता. चला आता आपण नवीन अजून एक लिस्ट आता क्रिएट करू. आता L7ची लिस्ट क्रिएट करू आणि पुढचे जे मेथड्स फंक्शन्स आपण आता अप्लाय करणार आहे ते त्याच्यासाठी वेगळी लिस्ट आपल्याला लागेल. कोडचा कोड कमेंट आउट करतोय आणि आता L7ची लिस्ट इथं काय करू आपण बिल्ड करू एक. ठीक आहे, नंबर्सची लिस्ट बनवायची आहे. काय अशा पद्धतीने मी काय केलंय, आता लिस्ट माझी क्रिएट केलेली आहे एक नंबरची. ठीक आहे, आता पुढचे आहे काही फंक्शन्स आहे तर आता काही मेथड्स आहे. तर व्यवस्थितपणे समजायचं आहे कशा पद्धतीने आता वर्क होणार आहे. सो 9th नंबरचा आपल्याकडे मेथड किंवा फंक्शन आहे लेंथ फंक्शन. लेंथ फंक्शन आपण स्टडी केलं होतं स्ट्रिंगमध्ये पण. तो काय द्यायचा बेसिकली आपल्याला, नंबर ऑफ एलिमेंट्स, टोटल किती डेटा प्रेझेंट आहे आपल्या स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंगमध्ये कसं व्हायचं, त्या स्ट्रिंगमध्ये टोटल किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे त्याची लेंथ कॅल्क्युलेट होऊन आपल्या समोर यायचं. आणि लिस्टमध्ये काय होणार आहे, टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याची एक लेंथ आपल्याला इथं कॅल्क्युलेट करून भेटणार आहे. सो कसं आपण फंक्शनला अप्लाय करतो, डायरेक्टली फंक्शनला लिहितो ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि त्या दोघांच्या मध्ये त्या व्हेरिएबलचं नाव आपण पास करतो. सो इथं मी L7 व्हेरिएबल बनवलेलं आहे. L7 व्हेरिएबलमध्ये काय स्टोर आहे, लिस्ट स्टोर आहे आणि त्याला कुठं पास करतोय, लेंथ फंक्शनच्या आतमध्ये पास करतोय. सो जेव्हा प्रोग्राम रन करतोय सो काय काउंट आलेलं आहे, मला 10 काउंट आलेलं आहे. सो तुम्ही काउंट पण करू शकता 1 2 4 6 8 आणि 10. सो टोटल 10 डेटा माझ्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे. सेम पुढची मेथड आहे सम फंक्शन आहे. ठीक आहे, सम फंक्शन काय करणार बेसिकली, तुमच्या लिस्टमध्ये जेवढे पण नंबर्स प्रेझेंट आहे त्या सगळ्या नंबरचं सम कॅल्क्युलेट करून तुमच्या समोर प्रेझेंट करणार. सो तुम्ही बघू शकता, हे बघा तुमच्या लिस्टमध्ये जेवढं टोटल डेटा प्रेझेंट आहे त्या सगळ्यांची पायथननी काय केलेली, ॲडिशन केलेली आणि ॲडिशन करून तुमच्या समोर त्याचं सम, टोटल सम इथं तुमच्या समोर प्रेझेंट केलेलं. सेम तसंच आहे मॅक्स फंक्शन आणि अजून एक आहे मीन फंक्शन. सो हे चारही पण फंक्शन्स लक्षात ठेवा. पहिला कोणतं होतं, लेंथ कॅल्क्युलेट करणार तो टोटल किती डेटा आहे. सम काय करणार, तुमच्या सगळ्या नंबरची ॲडिशन करणार आणि टोटल सम देणार. मॅक्स काय करणार, तुमच्या लिस्टमध्ये जो पण मॅक्झिमम एलिमेंट आहे, जे मॅक्स नंबर आहे तो बेसिकली तुमच्या समोर प्रेझेंट करणार. आणि तो लिस्ट मीन फंक्शन काय करणार, तुमच्या लिस्टमधला स्मॉलेस्ट नंबर तुमच्या समोर प्रेझेंट करणार. सो आपण कोड लिहिलं होतं मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करण्याचं, युजरकडून आपण इनपुट घेतलं होतं आणि ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे तो आपण फाइंड केलं होतं. प्रत्येक नंबर आपण एक नंबर आपण सगळ्या नंबरसोबत कम्पेअर करत बसलो होतो. पण आपल्याकडं पायथनमध्ये एक असे फंक्शन्स आहे मॅक्स फंक्शन, मीन फंक्शन. तुमच्याकडे जेवढं पण डेटा आहे त्या सगळ्यांना तुम्ही पुश करू शकता लिस्टमध्ये आणि सिम्पल त्या लिस्टवरती तुम्ही मॅक्स फंक्शन, मीन फंक्शन, सम फंक्शन सारखे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता आणि एका सिंगल क्लिकमध्ये डेटा तुमच्या समोर प्रेझेंट आहे. हे बघा, सो आपल्या लिस्टमध्ये मॅक्झिमम नंबर कोणता आहे 64465 आणि मिनिमम नंबर कोणता आहे डिजिट 2. सो असा डेटा आपल्या समोर आलेला आहे. सगळ्यांची सम पण आली आहे, टोटल लेंथ आली आहे, टोटल सम आला आहे, मॅक्झिमम नंबर कोणता आहे ते आला आहे, मिनिमम नंबर कोणता प्रेझेंट आहे लिस्टमध्ये तो डेटा पण इथं आलेला आहे.
ठीक आहे, लक्षात घ्या. मेथड्स काय, फंक्शन्स काय, लिस्टवरती कसं अप्लाय करतोय आपण त्या मेथड्स फंक्शन्सला, त्यांचा यूज काय ते पण समजून घ्या. चला, झालं असेल तुमचं राईट करून, पुढचं फंक्शन घेऊ आता, पुढचं मेथड घेऊ. सॉरी, चला पुढचं मेथड काय, सॉर्ट मेथड आहे आपल्याकडे. आता काय, सॉर्ट मेथडचा यूज कशासाठी होणार की तुम्हाला तुमचा जो डेटा आहे त्याला असेंडिंग टू डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर का तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी, किंवा तुम्ही तुमच्या डेटाला डिसेंडिंग टू असेंडिंग ऑर्डरमध्ये पण डेटाला काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, असेंडिंग डिसेंडिंग सगळ्यांना माहिती आहे. स्मॉलेस्ट नंबर टू लार्जेस्ट नंबरमध्ये जर का तुम्हाला डेटा कन्वर्ट करायचा असेल तर त्याला असेंडिंग ऑर्डर म्हणतो. आणि लार्जेस्ट नंबर पासून ते स्मॉलेस्ट नंबर पर्यंत जे डेटा असतो त्याला आपण अरेंज करतो लार्जेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबरच्या मध्ये, त्याला आपण डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो. ठीक आहे, सो सेम L7 डॉट जर का मी सॉर्ट केलं आणि प्रिंट L7 केलं तर काय होणार, माझं सगळं डेटा असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्ट होणार. लक्षात द्या, सॉर्ट मेथडमध्ये जर का तुम्ही एखाद्या लिस्टवरती सॉर्ट मेथड अप्लाय केलं डायरेक्टली तर तुमचं जी लिस्ट आहे ते असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्ट होऊन जाणार. आणि सपोज जर का तुम्हाला डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये सॉर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा जो सॉर्ट मेथड आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक आर्ग्युमेंट पास करायचं आहे, एक कीवर्ड पास करायचा आहे, तो आहे रिव्हर्स, आणि त्याला सेट करायचं आहे रिव्हर्स इक्वल टू ट्रू. हा नोट डाऊन करून ठेवा. सॉर्ट मेथडच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे रिव्हर्स इक्वल टू ट्रू, आणि जेव्हा तुम्ही असं कीवर्ड पास करणार रिव्हर्स इक्वल टू ट्रू आणि प्रिंट करणार L7, त्या केसमध्ये तुमचं
डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये डेटा सॉर्ट होणार. इथं तुम्ही बघू शकता लिस्टमध्ये आता जो डेटा सॉर्ट झालेला आहे तो डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये झालेला आहे, आणि पहिल्यांदा जेव्हा आपला डेटा सॉर्ट झाला होता तो असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्ट झाला होता. डिसेंडिंग टू असेंडिंग साठी तुमच्या सॉर्ट मेथडच्या आतमध्ये एक कीवर्ड पास करायचा आहे, रिव्हर्स इक्वल टू ट्रू. झालं असेल तुमचं. तर आता सॉर्ट मधलं सगळ्यात महत्त्वाचं व्हेरिएशन्स आहे ते आता तुम्हाला समजून घ्यायचे. सॉर्ट मेथडमध्ये काही व्हेरिएशन्स आहे, त्याला लक्षात घ्यायचं. आता नेहमी लक्षात ठेवा, सॉर्ट मेथड जेव्हा पण तुम्ही अप्लाय करणार ते डायरेक्टली तुमच्या लिस्टवरती अप्लाय झाली पाहिजे. डायरेक्टली तुमची जी लिस्ट आहे त्याच्यावरती सॉर्ट मेथड अप्लाय होणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सॉर्ट मेथडला डायरेक्टली तुमच्या लिस्टवरती अप्लाय करायचं. मी जेव्हा सांगतो डायरेक्टली लिस्टवरती अप्लाय करायचं मेथड म्हणजे काय, त्या कोड लिहितानाच, कोड प्रोग्राम राईट करतानाच डायरेक्टली तुम्ही लिहिणार तुमच्या लिस्टचं नाव म्हणजे व्हेरिएबलचं नाव डॉट करून ती मेथड तुम्ही अप्लाय करणार. तर त्याला आपण म्हणतोय डायरेक्टली त्या लिस्टवरतीच आपण काय करतोय, मेथडला अप्लाय करतोय. डायरेक्टली आपली ओरिजिनल लिस्टच चेंज होणार आहे असं त्याचा अर्थ आहे. बट जर का मी सॉर्ट मेथडला प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये बघा, हा L7 डॉट सॉर्टला कॉपी करतोय आणि त्याला पुट करतोय प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये. ठीक आहे, नीट लक्ष द्या. मी प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये काय केलेलं आहे, L7 डॉट सॉर्ट म्हणजे मी त्या लिस्टला सॉर्ट करतोय, पण मी प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये करतोय. सो त्या केसमध्ये मला आउटपुट काय येतोय, नन येतोय. स्क्रीनकडे बघा सगळ्यांनी, नन आउटपुट मला येतोय. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. मी इथं L7 डॉट सॉर्ट डायरेक्टली अप्लाय केलं होतं तेव्हा मला लिस्ट सॉर्ट होऊन भेटली होती. बट जेव्हा मी प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये त्याला सॉर्टिंगला जाणार त्या केसमध्ये मला आउटपुट काय येणार, नन म्हणून येणार. हा झालं पहिलं व्हेरिएशन. सेकंड व्हेरिएशन काय सॉर्ट मेथडचं, तुम्ही एखादं नवीन व्हेरिएबल पण क्रिएट नाही करू शकत. सपोज जर का मी इथं एक L8 नावाचं व्हेरिएबल बनवलंय, L8 इक्वल टू मी काय करतोय, L7 डॉट सॉर्ट करतोय, L7 डॉट सॉर्ट करतोय आणि प्रिंट करतोय कुणाला, L8 ला. आता तुम्ही बघू शकता काय होतंय, परत काय आलेलं आहे मला, परत एकदा नन आलेलं आहे. सो हा होता तुमच्यासाठी सेकंड व्हेरिएशन. सेकंड व्हेरिएशन काय सांगतोय की तुमची जी लिस्ट होती, तुमची लिस्ट कोणती होती, L7 ची लिस्ट होती बरोबर. L7 मध्ये तुमची लिस्ट स्टोअर होती, तर त्या L7 वरती, त्या लिस्टवरती तुम्ही काय अप्लाय करताय, सॉर्ट मेथड अप्लाय करताय. आणि जेव्हा ती तुमची लिस्ट सॉर्ट होईल तेव्हा तुम्ही काय करताय, त्याला L8 नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचा प्रयत्न करताय. असंच अर्थ झालं ना या स्टेटमेंटचं. मी काय करतोय, L8 नावाचं एक व्हेरिएबल बनवलंय बरोबर. L8 नावाचं एक व्हेरिएबल बनवलंय, त्या व्हेरिएबलला नाव काय दिलेलं आहे, L8, आणि इक्वल टू करून मी डेटा काय पास करतोय, जी L7 ची लिस्ट आहे त्याला सॉर्ट करा असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये आणि या L8 व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा. पण असं सुद्धा ऑपरेशन्स परफॉर्म तुम्ही करू शकत नाही. दुसरं आहे, सपोज जर का मी L7 तोच व्हेरिएबल घेतलेला आहे, जो व्हेरिएबलची लिस्ट, ज्या व्हेरिएबलमध्ये लिस्ट स्टोअर आहे त्याच व्हेरिएबलचं नाव परत एकदा लिहितोय इक्वल टू करून, त्याच्या आतमध्ये मी काय पुट करतोय, L7 डॉट सॉर्ट. सो त्या केसमध्ये पण काय होणार आहे, तुम्हाला परत एकदा नन भेटणार आहे. सो असे 3 नन तुमच्या समोर आले. सो असे तिन्ही पण व्हेरिएशन्स तुम्ही परफॉर्म नाही करू शकत सॉर्ट मेथड सोबत. सॉर्ट मेथडला नेहमी इंडिपेंडेंटलीच अप्लाय करावा लागणार आहे. तो डायरेक्टली लिस्टवरती अप्लाय होणार, डायरेक्टली ओरिजिनल लिस्टला चेंज करून टाकणार. जर का तुम्ही असे काही ऑपरेशन्स परफॉर्म करायला बघितले सो त्या केसमध्ये तुम्हाला नन आउटपुट भेटणार आहे. 3 ऑपरेशन्स बघितले. सपोज जर का आपण लिस्टला सॉर्ट करतोय, पण कुठं सॉर्ट करतोय, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये सॉर्ट करतोय, त्या केसमध्ये तुम्हाला नन आउटपुट आहे. सेकंड केस आपण बघितली, एक आपण नवीन व्हेरिएबल बनवलं आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण कोणता डेटा स्टोअर करतोय, वरच्या लिस्टला सॉर्ट करून जेव्हा ती लिस्ट सॉर्ट होईल तो डेटा आपण नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय, त्या केसमध्ये पण तुम्हाला ननच भेटणार आहे, तुमचा डेटा स्टोअर नाही होणार. आणि आपण अजून एक केस बघितली, तोच व्हेरिएबल
ला आपण परत डिक्लेअर केलंय इक्वल टू करून. आता त्या लिस्टला सॉर्ट करून परत त्याच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्या केसमध्ये पण तुम्हाला काय भेटलेलं आहे, नन आउटपुट भेटलेलं आहे. ठीक आहे, सॉर्ट मेथडला व्यवस्थितपणे समजा. सॉर्ट मेथड जर काय अप्लाय करायचं आहे तर डायरेक्टली ओरिजिनल लिस्टवरतीच अप्लाय करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, लिस्ट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्ट डायरेक्टली ओरिजिनल चेंज होऊ शकते. व्यवस्थितपणे ऑपरेशन समजा. सॉर्ट मेथडला समजा. सॉर्ट काय करतोय, डेटाला असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्ट करतोय. रिव्हर्स इक्वल टू ट्रू केलं तर डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये सॉर्ट होईल. त्याच्यानंतर तुम्ही जे सॉर्ट मेथडला अप्लाय करताय ते डायरेक्टली लिस्टवरती अप्लाय करायचं आहे. डायरेक्टली कोणा थ्रू नाही करायचं आहे, कोणाच्या माध्यमाने तुम्हाला लिस्टवरती तो मेथड अप्लाय नाही करायचा आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. इथं आपण प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये त्या लिस्टवरती सॉर्ट मेथड अप्लाय केलं तेव्हा आउटपुट आलं नन. आपण एखाद्या दुसऱ्या व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये त्या लिस्टला सॉर्ट करतोय, तिथं पण आउटपुट नन आलं. आणि परत त्याच व्हेरिएबलमध्ये आपण त्याच व्हेरिएबलमध्ये आपण त्या लिस्टला सॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा आपल्याला नन आलेलं. म्हणजे इथून काय कन्सेप्ट लक्षात येतोय की सॉर्ट मेथड डायरेक्टली तुम्हाला लिस्टवरती अप्लाय करायचं आहे. लिस्ट कुठं स्टोअर आहे, L7 नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तर डायरेक्टली L7 डॉट सॉर्ट, संपलं तिथे. एवढंच कोड तुम्हाला राईट करायचं. चलो, हे झालं. आता पुढचं कन्सेप्ट सेम त्याच्या सिमिलर कन्सेप्ट आहे सॉर्ट सारखंच. फक्त काय आता बघायचं आहे आपल्याला की सपोज जर का तुम्हाला तुमची ओरिजिनल लिस्टला डायरेक्टली सॉर्ट नाही करायचं आहे, तुम्हाला तुमच्या ओरिजिनल लिस्टला सॉर्ट नाही करायचं आहे, तुम्हाला नवीन व्हेरिएबल त्या लिस्टला सॉर्ट करून एक सेपरेट लिस्टच तुम्हाला क्रिएट करायची, एक पूर्ण सेपरेट लिस्ट क्रिएट करायची, त्याला सॉर्ट करायचं आहे आणि त्याला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून टाकायचं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही सॉर्टेड फंक्शनला यूज करू शकता. जसं सॉर्ट आहे तसंच एक आहे सॉर्टेड. त्याला आपण कसं राईट करतो, सॉर्टेड. ठीक आहे. हा काय करणार, एक न्यू लिस्ट तुम्हाला क्रिएट करून देणार. ओरिजिनल लिस्टला काही चेंज नाही होणार, ओरिजिनल लिस्ट तुमची जशी आहे तशीच राहणार आहे. हा सॉर्टेड काय करणार, तुमच्यासाठी त्या एक न्यू लिस्ट क्रिएट करून देणार आणि त्या न्यू लिस्टमध्ये तो डेटाला सॉर्ट करणार आणि मग ती नवीन व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करू शकतो. हा पॉईंट लक्षात घ्या. सॉर्टेडचा यूज कशासाठी आहे की ओरिजिनल लिस्टवरती काहीच इफेक्ट नाही होणार डेटाचा. आपण काय करणार, असं समजा ओरिजिनल लिस्ट आहे, त्या ओरिजिनल लिस्टची आपण अजून एक कॉपी तयार केलेली आणि त्या जी कॉपीड लिस्ट आहे त्या कॉपीड लिस्टवरती आपण सॉर्टिंग करतोय आणि मग त्या कॉपीड लिस्टला कुठंतरी सेव्ह करतोय. मग तुम्ही ते प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये सेव्ह करून ठेवा, तुम्ही एखादं नवीन व्हेरिएबल बनवा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवा. असे दोन्ही पण ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे. सो आपण अप्लाय करू. आपण काय करतोय, L9 नावाचं नवीन व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्या आतमध्ये काय लिहितोय मी, सॉर्टेड फंक्शन. सॉर्टेड
फंक्शन. आता फंक्शन आहे हा सॉर्टेड काय बेसिकली फंक्शन आहे. तर फंक्शनला आपण कसं लिहितो, फंक्शनचं नाव ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये आपण काय पास करतो, व्हेरिएबलचं नाव पास करतो. तर काय व्हेरिएबलचं नाव, L7. आणि जेव्हा मी आता प्रिंट L8 ला करणार, सॉरी प्रिंट L9 ला करणार, सो त्या केसमध्ये तुम्ही बघू शकता सक्सेसफुली माझी जी लिस्ट आहे, एक मिनटं, ओके, वरचा कोड स्किप करा कारण आता आपलं जो लिस्ट आहे ती बेसिकली कशामध्ये पुट झालेली आहे, कशामध्ये हे झालेली, नन मध्ये ते हे झालेली. सो वरचा जो 3 लाईनचा आपण कोड लिहिलं होतं जिथं आपण सॉर्ट मेथडला अप्लाय करत होतो प्रिंट फंक्शनमध्ये एक नवीन व्हेरिएबलमध्ये आणि परत त्याच व्हेरिएबलमध्ये, सो त्या केसमध्ये आहे तो नन मध्ये कन्वर्ट झाला होता, आपली लिस्ट नन मध्ये कन्वर्ट झाली होती. सो त्या केसमध्ये त्या कोडला स्किप करा आणि मग तुमचा कोड चालवा. तुम्ही बघू शकता आता एक नवीन लिस्ट इथं माझ्यासमोर आलेली आहे. L9ला जेव्हा मी प्रिंट केलेलं आहे तर L9 मध्ये पण तीच सेम लिस्ट आली आहे जी L7 मध्ये होती, फक्त ती लिस्ट आता सॉर्ट होऊन माझ्यासमोर आलेली. हा फरक आहे, हा लक्षात घ्या पॉईंट. सॉर्ट आणि सॉर्टेड मधला डिफरन्स समजा. सॉर्ट असेंडिंग टू, सॉर्ट सुद्धा डेटाला सॉर्टच करते असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये, आणि सॉर्टेड पण तेच करणार आहे. फक्त फरक काय की तुम्ही जो सॉर्ट मेथड आहे त्याला तुम्ही डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली यूज करायचं आहे. तुम्ही प्रिंट फंक्शनमध्ये नवीन व्हेरिएबलमध्ये परत त्याच व्हेरिएबलमध्ये सॉर्ट मेथडला यूज नाही करू शकत. तुम्हाला डायरेक्टली ओरिजिनल लिस्टवरतीच तो सॉर्ट मेथड अप्लाय करायचा असतो. बट सॉर्टेड काय करतो, ओरिजिनल लिस्टची एक कॉपी तयार करतो आणि जी कॉपी केलेली लिस्ट आहे त्या लिस्टवरती तो ऑपरेशन्स परफॉर्म करतो आणि त्याला नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून टाकतो. ओरिजिनल लिस्टला तुमचं काही चेंजेस होत नाही, ओरिजिनल लिस्ट जशी आहे तशीच राहते सॉर्टेड फंक्शनमध्ये. बट सॉर्ट मेथड डायरेक्टली ओरिजिनल लिस्टमध्ये सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून टाकतो. हॅलो सर. बोला. सर म्हणलं आपल्या सॉर्टेड फंक्शन यूज करून रिव्हर्स करायचं म्हणलं. हे बघ, कॉमा करून रिव्हर्स इक्वल टू ट्रू, तिथं तेच दाखवणार होतं तुला. म्हणजे पुढच्या ह्याच्यात सॉर्टेड फंक्शनमध्ये तुम्ही व्हेरिएबलचं नाव द्यायचं, कॉमा करून तिथं रिव्हर्स इक्वल टू ट्रू पास करायचं, तर तुमची लिस्ट डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये पण होऊन जाईल. दोन्ही बघू. हा झालं तुमचं पहिलं असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये सॉर्टेड फंक्शनचं. त्याच्यामध्ये दुसरं व्हेरिएशन कसं असेल, डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये, फक्त कॉमा यायचं आहे, सेम रिव्हर्स इक्वल टू ट्रू. ठीक आहे. सॉर्ट मेथड, सॉर्टेड फंक्शन हे दोन कन्सेप्ट आहे, दोघांचं डिफरन्स समजा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण दोघांचं वर्किंग सेम आहे, दोघं पण डेटाला सॉर्टच करताय असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये, काहीच फरक नाही आहे. फक्त सॉर्ट मेथड डायरेक्टली ओरिजिनल लिस्टवरती अप्लाय केला जातो आणि सॉर्टेड फंक्शन एक नवीन लिस्ट तयार करतो आणि त्याला कुठेतरी स्टोअर करून टाकतो. ओरिजिनल लिस्टला चेंज नाही करत, ओरिजिनल लिस्ट जशी आहे तशीच राहणार. सॉर्टेड फंक्शन एक नवीन लिस्ट तयार करणार आणि त्याच्यामध्ये डेटा सॉर्ट करून स्टोअर करणार. सॉर्टेड लक्षात घ्या.
पुढचं मेथड 15th मेथड. लास्ट मेथड आपल्यासाठी क्लिअर मेथड. क्लिअर मेथड काय करणार, तुमच्या लिस्टचं सगळं डेटाला डिलीट करून टाकणार आणि एम्प्टी लिस्ट ठेवून देणार. म्हणजे जेव्हा मी L7 वरती क्लिअर अप्लाय करतोय आणि प्रिंट करतोय कुणाला L7ला, त्या केसमध्ये L7 मध्ये जेवढं पण डेटा होतं तो सगळं डिलीट झालेला आहे आणि नुसती एम्प्टी लिस्ट झाली. म्हणजे क्लिअरचा अर्थ काय, लिस्टमधलं सगळं डेटा उडून टाका, त्या लिस्ट पूर्णपणे मोकळी करून टाका. जेवढं पण डेटा प्रेझेंट होतं त्या लिस्टमध्ये सगळं डेटा आपण क्लिअर करून टाकलेलं आहे. लिस्टमध्ये आता काहीच डेटा प्रेझेंट नाही. क्लिअर मेथडला तुम्ही डायरेक्ट अप्लाय करायचं आहे, तुमची लिस्ट क्लिअर होऊन जाईल, पूर्ण सगळा डेटा डिलीट होऊन जाईल. अजून एक मेथड आहे, कॉपी मेथड आहे. ती कॉपी मेथड आपण सगळ्यात शेवटी घेऊ, जेव्हा आपल्या लिस्टचं कन्सेप्ट संपल सगळं तेव्हा आपण त्या कॉपी मेथडला स्टडी करू, कारण कॉपी मेथडमध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे, व्यवस्थितपणे समजायचं आहे तुम्हाला. सो त्या केसमध्ये कॉपी मेथड आपण एकदम शेवटी लर्न करू. पण आत्ता हे 15 मेथड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. लिस्टमध्ये एवढे 15 मेथड्सच अवेलेबल आहे, हे एक गोष्ट लक्षात घ्या. या 15 मेथड्सच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. व्यवस्थितपणे लक्षात घ्या, 15 मेथड्स प्रॉपर स्टडी करा. ठीक आहे. सो आपण लिस्ट कशी क्रिएट करायचं ते स्टडी केलं, एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट करणार ते पण आपण बघितलं, लिस्ट फंक्शनचा आपण कसं यूज करणार ते पण आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. लिस्ट फंक्शनचा यूज करून तुम्ही लिस्ट कशी क्रिएट करू शकता ते तुम्हाला दाखवलं. इंडेक्सिंग स्लाइसिंग ऑपरेशन्स लिस्टवरचे आपण पूर्ण बघितले सगळे. त्याच्यानंतर लिस्टचे जेवढे मेथड्स होते ते सगळे मी तुमच्यासमोर मांडून ठेवलेले. टोटल 15 मेथड्स मी आज तुम्हाला लर्न हे केलेले, 15 मेथड्स तुमच्यासमोर मांडलेले. व्यवस्थितपणे त्या 15 मेथडचं यूज समजा, कसं त्यांचं वर्किंग चालणार आहे, कोणकोणत्या केसेसमध्ये तुम्ही त्यांना यूज करणार आहे, अंडरस्टँडिंग घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे. बाकी तर मग आपण जे कन्सेप्ट स्ट्रिंगमध्ये शिकलो होतं सेम तेच सगळे कन्सेप्ट आपल्याकडे परत एकदा लिस्टमध्ये पण आहे. सो त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघतोय लिस्ट कन्कॅटिनेशनचा. लिस्ट कन्कॅटिनेशन बाय युझिंग प्लस ऑपरेटर. स्ट्रिंगमध्ये आपण बघितलं होतं कन्कॅटिनेशन आपण कसं करणार, लक्षात येत असेल तुमच्या सगळ्यांच्या. स्ट्रिंगच्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं होतं की आपण कन्कॅटिनेशन कसं करणार, प्लस ऑपरेटरचा यूज करून. काय करतो बेसिकली प्लस ऑपरेटर, दोन स्ट्रिंगवरती अप्लाय जेव्हा आपण करतो तेव्हा दोन स्ट्रिंगला एकत्र करतो, दोन स्ट्रिंगला मर्ज करण्याचं काम करतो. सेम आपण लिस्टवरती पण काय करू शकतो, कन्कॅटिनेशन परफॉर्म करू शकतो प्लस ऑपरेटरने. त्यांनी काय होणार आहे, तुमचे दोन लिस्ट काय होणार आहे, मर्ज होणार आहे. तुमचे दोन लिस्ट काय होणार आहे, मर्ज होणार आहे. कशा पद्धतीने होईल, सपोज मी एक व्हेरिएबल बनवतोय L10, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय 1 2 3, आणि अजून एक व्हेरिएबल बनवतोय L11, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय 4 5 6. आणि जेव्हा मी प्रिंट करणार, काय प्रिंट करतोय मी, L10 आणि प्लस L11 ची लिस्ट. L10 आणि L11 ची लिस्ट जेव्हा मी प्रिंट करणार, सो त्या केसमध्ये काय आउटपुट येणार, सो तुम्ही बघू शकता दोन लिस्ट पूर्णपणे मर्ज झालेली, 1 2 3 आणि त्याच्यानंतर 4 5 6 काय झालेले, मर्ज झालेले आणि एका लिस्टमध्ये स्टोअर झालेले.
ठीक आहे. ठीक आहे. सो दोन लिस्टला तुम्ही काय करू शकता, मर्ज करू शकता बाय युझिंग प्लस ऑपरेटर. स्ट्रिंगमध्ये पण काय व्हायचे, दोन स्ट्रिंग एकत्र व्हायचे, दोन स्ट्रिंग कन्कॅटिनेट व्हायचे. सेम लिस्ट पण कन्कॅटिनेट होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात बाय युझिंग प्लस ऑपरेटर. सो दोन लिस्टची एक लिस्ट तयार झाली आहे, त्याच्यामध्ये पहिल्या लिस्टचा सगळं डेटा आहे आणि सेकंड लिस्टचा पण सगळं डेटा आहे. सेम त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्ट्रिंगमध्ये लिस्टची रिपिटेशन बाय युझिंग स्टार ऑपरेटर. लिस्ट रिपिटेशन बाय युझिंग स्टार ऑपरेटर. सो त्या केसमध्ये पण आता रिपिटेशनचा काय अर्थ होतं, स्ट्रिंगमध्ये रिपिटेशनचा काय अर्थ होतं, तुमचा जो डेटा आहे तो तेवढे टाइम्स, तेवढे मल्टिपल टाइम्स तुमच्यासाठी रिपीट होणार आहे. स्ट्रिंगमध्ये सपोज जर का मी एक स्ट्रिंग क्रिएट केली आणि त्याच्यावरती मी स्टार करून 5 लिहिलं, तर त्याचा अर्थ काय की जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग किती वेळ रिपीट होणार, 5 वेळेस तुमची रिपीट होणार. सेम तशाच पद्धतीने आपण लिस्टला पण काय करू शकतो, रिपीट करू शकतो. कसं रिपीट होणार लिस्ट, बघा मी इथं काय करतोय, L10 नावाच्या व्हेरिएबलमध्ये माझी लिस्ट स्टोअर आहे, तिथं परत देतोय स्टार आणि देतोय 3. म्हणजे काय, हा जी लिस्ट आहे या लिस्टला किती वेळा रिपीट करायचं आहे, 3 वेळेस रिपीट करायचं आहे. सो आउटपुट कसं येईल, हे बघा एक लिस्ट तयार झालेली, त्या लिस्टमध्ये त्याच्या आतमध्ये जेवढा डेटा होता तो माझ्यासाठी किती वेळा रिपीट झालेला आहे, 3 वेळेस रिपीट झालेलं आहे. 1 2 3 1 2 3 आणि परत एकदा 1 2 3 रिपीट झालेलं आहे. सो इथं काय केलेलं आहे, आपण रिपिटेशन केलेलं आहे, लिस्टचं आपण इथं रिपिटेशन केलेलं आहे. लक्षात घ्या, कन्कॅटिनेशन ऑपरेशन कसं केलंय, रिपिटेशन ऑपरेशन कसं परफॉर्म केलंय. कन्कॅटिनेशनचा अर्थ काय असतो, दोन गोष्टींना मर्ज करायचं, दोन गोष्टींना एकत्र आणायचं. आणि रिपिटेशनचा अर्थ काय असतो, जी पण गोष्ट आहे त्याला तेवढ्या मल्टिपल टाइम्स रिपीट करा. सो इथं आपण लिस्टवरती जेव्हा कन्कॅटिनेशन करतोय तर एक सिंगल लिस्ट आपल्या समोर येते, त्याच लिस्टला रिपीट केलंय, तर लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे तो मल्टिपल टाइम्स आपल्यासाठी रिपीट झालेला आहे. ऑपरेशन महत्त्वाचे हे ऑपरेशन्स. त्याच्यानंतर मेंबरशिप ऑपरेटर्स. ठीक आहे, मेंबरशिप ऑपरेटर्स. मेंबरशिप ऑपरेटर्स काय असतात, इन ऑपरेटर काय करतो, इन ऑपरेटर चेक करतो बेसिकली एखादा डेटा तुमच्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे का नाही आहे. सो मी इथं काय करतोय, प्रिंट करतोय, काय चेक करतोय, हा जो 1 डेटा आहे तो L10 लिस्टमध्ये प्रेझेंट आहे का नाही हा चेक करतोय. सो त्या केसमध्ये मला आउटपुट काय भेटणार आहे, मला आउटपुट काय भेटतोय, ट्रू म्हणून आउटपुट भेटतोय. ट्रू का आलेलं आहे, कारण जो 1 डेटा आहे, 1 इंटिजर आहे, तो या L10च्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे. सो तुम्ही लिस्टवरती पण तुम्ही मेंबरशिप ऑपरेटर्सला अप्लाय करू शकता. इन ऑपरेटरच्या मदतीने तुम्ही लिस्टमध्ये एखादा डेटा प्रेझेंट आहे का नाही आहे ते चेक करू शकता. आणि सपोज जर का डेटा प्रेझेंट नसेल तर तुम्हाला काय भेटणार, फॉल्स भेटणार, राईट. जर का एखादा डेटा प्रेझेंट नसेल तर काय भेटणार तुम्हाला, फॉल्स भेटणार. सो मेंबरशिप ऑपरेटर्सला पण तुम्ही लिस्टवरती अप्लाय करू शकता.
सगळे पॉईंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घ्या. लिस्ट हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि लिस्ट एक असा ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळा डेटा अपडेट करू शकता, प्रॉपरली स्टोअर करू शकता, डिलीट करू शकता, जसं पाहिजे तसं डेटा तुम्ही स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज करू शकता. ठीक आहे, येतोय लक्षात सगळ्यांच्या? समजले आता सगळे कन्सेप्ट लिस्टमधले, सगळे मेथड समजले, प्लस आत्ता जे ऑपरेशन्स दाखवले ते समजले, कन्कॅटिनेशन, रिपिटेशन आणि मेंबरशिप. काय नाही, सोपे ऑपरेशन्स होते सगळे. मेथड्सही सिम्पल आहे, फक्त अंडरस्टँड करायचं आहे त्यांचं वर्किंग आणि काय आउटपुट येणार आहे जेव्हा तुम्ही ते मेथड्सला यूज करणार. व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ठीक आहे. आता जसं आपण स्ट्रिंगमध्ये फॉर लूपला यूज केलं होतं, स्ट्रिंगवरती जेव्हा मी फॉर लूप वापरलं होतं तर डेटा कसं प्रिंट झालं होतं, सेम तुम्ही लिस्टवरती पण फॉर लूपला यूज करू शकता, वाईल लूपला यूज करू शकता. सो आता तुम्हाला कोड तयार करायचं आहे लूपचं लिस्टवरती. एखादं लूप तुम्ही कसं चालवणार लिस्टवरती. ठीक आहे. सो लिस्टवरती लूप कसं ऑपरेट करायचं आता ते तुम्ही चेक करणार. मी तुम्हाला फक्त एक आयडिया देतो आणि एक क्वेश्चन देतो त्याच्यावरती, मग तुम्ही काय करा, त्याला सॉल्व करा. ठीक आहे. काय करतोय आपण, लूप लूप काय करतोय आपण लिस्टवरती आता ऑपरेट करणार आहे. फॉर आय इन काय करतोय मी, जिथं जे माझी लिस्ट आहे त्या लिस्टवरती मी काय करतोय, माझं लूप चालवतोय. काय लिस्ट आहे माझी, L10 नावाची लिस्ट आहे आणि काय करतोय कोलन आणि मग काय करतोय प्रिंट करतोय आय. सो सिम्पल लूप कसं चालतो लिस्टवरती त्याला अंडरस्टँड करून घ्या. हे बघा लूप कसं चालणार. लिस्ट आपले L10 ची लिस्ट आहे, L10 ची लिस्ट कुठं आहे, इथं. ही L10 ची लिस्ट आहे. या L10 मध्ये किती डेटा प्रेझेंट आहे, 1, 2 आणि 3. तर लूप कसं चालतो लिस्टवरती, लूप सगळ्यात पहिले कुणाकडे जाणार, त्या लिस्ट मधल्या पहिल्या डेटाकडे जाणार. पहिल्या डेटाकडे लिस्ट मधल्या त्या लिस्ट मधल्या पहिल्या डेटाकडे लूप जाणार. सो पहिला डेटा कोणता आहे, 1. सो लूप 1 वरती फिरणार. त्या 1 ला कुठं स्टोअर करणार, आय व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. जसं की आय व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला डेटा, मग आपण कुठं जातो, लूपच्या आतमध्ये जातो. आतमध्ये तुम्ही काय कोड लिहिलेला आहे त्याला पायथन काय करतो, एक्झिक्यूट करतो. तर आतमध्ये कोड कोणता लिहिलेला आहे, प्रिंट आय. सो सिम्पल तुमचा जो आय मध्ये डेटा होता तो इथं काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. त्याच्यानंतर लूप कुणाकडे जाणार, लिस्ट मधल्या सेकंड डेटाकडे जाणार. सेकंड डेटा कोणता आहे, 2 व्हॅल्यू. तर ते 2 व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार, आय मध्ये स्टोअर होणार. आणि मग आतमध्ये जाणार आपण परत लूपच्या. मग आतमध्ये गेल्यावरती काय कोड आहे, प्रिंट आय. आय मध्ये कोणता डेटा स्टोअर आहे, 2. तर 2 तुमचं इथं प्रिंट झालेलं आहे. सेम प्रोसेस होणार या 3 डेटासाठी. 3 आय मध्ये स्टोअर होणार, आपण लूपच्या आतमध्ये जाणार, आय मध्ये जो डेटा आहे त्याला प्रिंट करणार. बरोबर. त्याच्यानंतर तुमचं लूपचं एक्झिक्युशन इथं स्टॉप होऊन जाईल. का स्टॉप होणार तुमचं लूपचं एक्झिक्युशन, कारण लिस्ट मधले जो डेटा आहे तो संपलेला आहे. सो लिस्ट लूप किती वेळा चालतो, लूप किती वेळा चालतो, तुमच्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याच्यावरती लूपचं डिपेंड आहे. लूप किती वेळा फिरणार ते कोणावरती डिपेंड आहे, तुमच्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याच्यावरती. तुमच्या लिस्टमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंड असतो की लूप तुमचं किती वेळा फिरणार आहे. आणि फॉर लूप तुमच्या लिस्टमधल्या प्रत्येक डेटावरती चालतो, प्रत्येक डेटावरती रन होतो. सो व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा लूप कसं तुमचं चालणार आहे त्याच्यावरती. आता तुमचा क्वेश्चन काय, सपोज मी तुम्हाला एक लिस्ट देतोय, काय देतोय, एक लिस्ट देतोय. त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय.
ठीक आहे, ही तुमची लिस्ट आहे. या लिस्टवरती तुम्हाला आता काय करायचं आहे, ही जी लिस्ट आहे तुमच्या समोर, या लिस्टमधलं जेवढं पण डेटा आहे त्या सगळ्या डेटाला तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये हे करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे? कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला? कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. माझ्यासमोर जी लिस्ट आता प्रिंट होईल, जेव्हा मी कमांड देणार प्रिंट, आणि प्रिंटच्या आतमध्ये सपोज मी दिला काहीतरी लिस्ट, तर काय होईल, आउटपुट स्क्रीनवरती जेव्हा लिस्ट प्रिंट होईल माझ्यासमोर, तेव्हा अशी लिस्ट प्रिंट नाही झाली पाहिजे. सगळा जो डेटा आहे तो कॅपिटल लेटर्समध्ये डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा मी लिस्टला प्रिंट करणार तेव्हा काय होणार, तुमचा जो डेटा आहे तो सगळं कॅपिटल लेटर्समध्ये डिस्प्ले होणार. समजतंय? समजलंय का सगळ्यांना? हो सर. चला करा मग. आणि अजून एक, ठीक आहे, पहिले तो क्वेश्चन करा, मग दुसरा करू. तेवढं द्या मला, मग तुम्ही लेफ्ट करू शकता मीटिंग. अटेंडन्स ऑन करतोय तोपर्यंत प्रेझेंटी लावून घ्या आणि मग थांबू आज आपण इथे.